अतिशय महत्त्वाची आज कारवाई झालेली आहे, काय सांगाल? नुकताच GR काढण्यात आलेला आहे. कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती, समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्त कारवाई करू. मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी आपण काही शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आमची समिती गेली, त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला, त्याप्रमाणे आपण कारवाई ही केलेली आहे. जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही, पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं बडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही. परंतु पहिली आपण केलेली आहे, त्यांना योग्य तो धडा शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही. हमने जो समिति नियुक्त की थी वो समिति नियुक्ति ने जो आज सिफारिश की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है. क्या डीन को क्या किया? हमने डीन को आज हम कंपल्सरी हमने उसको लीव पर भेजा है और 2 को सस्पेंड किया है. मुश्रीफ साहेब, घटना घडून 10 दिवसांहून अधिक कालावधी झाला, राज्य सरकारने कारवाई करण्यासाठी कुठेतरी वेळ दिला असं वाटतं का आपल्याला? मुश्रीफ साहेब आता या प्रकरणामध्ये अजून पुढे काय? अभी क्या करेंगे, 1 मिनट, एक मराठी करेंगे, बाद में हिंदी करेंगे. घटना घडून 10 दिवस झालं, या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का? कारण की विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते, कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे अशा प्रकारे. हे बघा, मला बाकीचं माहिती नाही. मी परदेशामध्ये 11 ते 24 होतो. मी 25 तारखेला आलो, 26 तारखेला मला ही घटना कळाली. त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना, ही दुर्दैवी आहे. कारण असं जर आपण